नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सोनू चॅनलवर तुमचे स्वागत आहे। श्रावण महिन्यात स्वामीची पूजा कशा पद्धतीने करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर पूजा करण्याची वेळ रोज सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत। सकाळी 5 ते या वेळेत पूजा करणे सर्वात उत्तम आहे। शक्य असल्यास स्वामीचा फोटो मूर्तीसमोर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे आणि पूजा करावी। स्वामीच्या श्रावण महिन्यातील पूजेसाठी आवश्यक साहित्य: स्वामीचा फोटो किंवा मूर्ती, पिवळे किंवा पांढरे फूल, चंदन, हळद, कुंकू, अक्षता, उदबत्ती, दिवा, निवद, फळ, दूध, साखर, खीर किंवा कोणतेही गोड पदार्थ, तुळस पत्र असल्यास पंचमूर्ती, दूध, दही, तूप, मध, साखर ह्या गोष्टी असल्यास स्वामीची पूजा योग्य व्यवस्थित होते। पूजा करण्याची पद्धत: स्वामीच्या समोर आसन घ्यावे आणि मन शांत करावे। ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा। स्वामींना जल अर्पण करावे। पंचमूर्तांनी अभिषेक शक्य असल्यास करावा। चंदन, हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करावीत। उदबत्ती, धूप किंवा दिवा दाखवावा। निवद अर्पण करावा। स्वामीची आरती करावी। स्वामींची प्रार्थना करून नमस्कार नक्की करावा। श्रावण महिन्यात विशेष काय करावे? रोज स्वामीचा फोटो मूर्ती समोर दीप लावावा। श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करावा। किमान 108 वेळा करावा। गुरुवारच्या दिवशी विशेष पूजा करावी। शक्य असल्यास स्वामीचे व्रत किंवा उपवास करावा। स्वामी समर्थ चरित्र किंवा अनुभव वाचावेत। स्वामींना निवेदात काय द्यावे? दूध, साखर, खीर, शिरा, फळे, बेसन, लाडू, पेढा किंवा कोणतेही साहित्य गोड पदार्थ चालतात। तुळस पात्र असल्यास निवद उत्तम मानले जातात। लक्षात ठेवण्याच्या गोष्टी: पूजा करताना मनात शुद्ध भावना आणि श्रद्धा असावी। स्वामींची निंदा, वाईट विचार किंवा अपशब्द टाळावेत। पूजा झाल्यावर निवेद सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यावा। शक्यतो दररोज पूजा करावी। नाही जमत असल्यास गुरुवार व सोमवार अवश्य पूजा करावी। श्रावण महिन्यात स्वामीची भक्ती करा। जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नक्की येईल। श्री स्वामी समर्थ असे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, सबस्क्राईब नक्की करा।